नमस्कार मित्रांनो, मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या 18 मार्चच्या भागामध्ये आता यावेळी ज्योती अगोदर झोपी गेलेला असतो आणि त्यानंतर सावित्री खोलीमध्ये येते आणि ती मनातल्या मनात बोलू लागते त्याच्याकडे बघून. दिसभर यांच्याही हाताला हात नसतो, दमून जात्यात असं ती बोलते आणि ज्योतीला पांघरून घालते. आणि ज्यावेळेस स्वतःचं अंथरूण पांघरून घेत असते तर तेव्हा ज्योतीने परत त्याच्या खाली पाटी ठेवलेली असते. तर सावित्री परत त्या पाठीकडे दुर्लक्ष करते आणि अंथरूण पांघरून टाकते आणि देवाला नमस्कार करायसाठी डोळे बंद करते. आणि ज्यावेळेस डोळे उघडते तर चक्क ज्योतिष तिच्यासमोर बसलेला असतो. आणि जेव्हा सावित्री त्याच्याकडे बघते तर ज्योती हसतच असतो आणि परत तो पुस्तक तिच्यासमोर धरतो आणि विचारतो, शिकू का वाचायला? तर सावित्री नग असंच म्हणते. तर ज्योती म्हणत असतो, अगं सोपं आहे. तर सावित्री म्हणते, अहो सोपं अवघड आपल्यात नाहीच शिकत ना, मग कशाला जायचं त्या वाटेला, मला नाही व्हायचं मड्डम. तर ज्योती म्हणतो, अगं पुस्तक म्हणजे ज्ञानाचा दिवा, सर्वत्र उजेड, असं तो म्हणत असतो. तर सावित्री चक्क दिवाच विझवून टाकते. तर आता यावेळेस सुद्धा ज्योतीचा नाईलाजच होतो आणि तो सुद्धा आता झोपी जातो. आणि त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी सकाळी सावित्री छान अशी आवरून रांगोळी काढत असते आणि तेव्हा ज्योती परत तिच्याजवळ येतो आणि त्याच्या हातामध्ये मागे पाटी असते आणि तो आता परत पाटी तिच्यासमोर धरतो. आणि ज्यावेळेस तो पाटी तिच्यासमोर धरतो तर सावित्री परत त्याला म्हणते, सांगितलंय ना तुमच्याकडून नाही शिकायचं. आणि त्याच्या हातामधली पाटी परत बाजूला सरकवते. तर ज्योती परत ती पाटी तिच्यासमोर धरतो. तर सावित्री म्हणते, अहो सांगितलं ना एकदा नाही शिकायचं. तर ज्योती आता तिला म्हणतो, पण मला शिकायचंय ना तुझ्याकडून. तर सावित्री विचारते, माझ्याकडून काय शिकायचंय? तर ज्योती म्हणतो, हेच रांगोळी कशी घालायची ते शिकव की मला. तर सावित्री हसतेच आणि म्हणते, अगो बाई तुम्ही रांगोळी शिकणार? तर तेव्हा ज्योती हो असं म्हणतो. तर सावित्री म्हणते, अहो पहिल्या दिवशी रांगोळीवरती पाय ठेवणारे तुम्ही, आठवते ना काय पराक्रम केला होता ते? आणि त्यावेळेस आता ज्योतीला तो क्षण आठवतो सुद्धा. त्यावेळेस तो पहिल्यांदा यांच्या घरी गेलेला असतो आणि त्यावेळेस सावित्रीने छान अशी रांगोळी काढलेली असते आणि तो असंच आंघोळ करून बाहेर आलेला असतो आणि त्याचा चुकून रांगोळीवरती पाय पडलेला असतो. आणि ते सगळं आठवल्यानंतर सावित्री म्हणते, अहो नग नग, सासूबाईंनी जर बघितलं ना तर बोल बसल मला. तर ज्योती म्हणतो, अगं माफ कर की मला, अगं चुकलो मी, आता तरी सांग ना हे टिपके कसे जोडायचे ते. तर तेव्हा सावित्री म्हणते, अहो नग, आणि बघा तिकडं सासूबाई आल्या, असं म्हटल्यानंतर ज्योती हसूच लागतो आणि म्हणतो, आता नाही फसायचो मी, हे बघ सांग की, आणि जर तू नाही सांगितलं ना तर मी इकडं ना वेगळे टिपके टाकीन. तर सावित्री म्हणते, थांबा गडबड करू नका नाही तर रांगोळी खराब कराल माझी. तर आता सावित्री ज्योतीला रांगोळी शिकवू लागते आणि म्हणते, हे बघा हे असं जोडायचं. तर तेव्हा ज्योती म्हणतो, झालं अगं हे काय, मी सांगतो तसं जोडून दाखव. आणि तेव्हा सावित्री थोडीशी थांबते. तर ज्योती म्हणतो, जाऊ देत जाऊ देत, अगं तुझ्याच्यानं ते काय व्हायचं नाही, येतो मी, असं म्हणून तो उठत असतो. तर सावित्री म्हणते, आता अवं का नाही जमायचं, काय विद्या बोलायची हाय, अवं जमल मला. तर तेव्हा ज्योती लगेचच तिला म्हणतो, असं का, मग बघू बघू बरं हे 2 टिपके जोडून दाखव. तर तेव्हा सावित्री लगेचच त्यानं सांगितल्याप्रमाणे टिपके जोडू लाग आणि त्यानंतर दुसरे टिपके सुद्धा तो जोडायला लावतो आणि सावित्रीला म्हणतो, अरे वा वा जमते की तुला. आणि त्यानंतर आता इकडे सुद्धा तसंच, हे 3 आणि मग दुसरे हे 3. तर तेव्हा सावित्री त्याला म्हणत असते की अरे बापरे, पर ही कुठली रांगोळी आहे? तर तेव्हा ज्योती तिला म्हणतो, अगं थांब जरा, आणि हे असं इकडे तिरक, आणि म्हणतो त्यानंतर, शाब्बास शाब्बास सावित्री, एक अक्षर लिहिणार नाही म्हटलीस आणि 4 अक्षरं लिहिलीस. आणि ज्योतीने तर रांगोळीमधून चक्क तिच्याकडून अक्षरं गिरवून घेतलेली असतात मित्रांनो. आणि म्हणतोय बघ, अ आ ई ई असं म्हटल्यानंतर सावित्री तर एकदमच घाबरते आणि ई असं म्हणत जोरात दचकून मागच उठून जाते आणि ती घाबरत म्हणते, म्या अक्षरं काढली? तर ज्योती तिला हसत म्हणत असतो, हो. तर सावित्री म्हणते, अहो आता काय होणार? तर ज्योती तिला सांगत असतो, अगं काही सुद्धा होणार नाही. तर सावित्री खूपच घाबरलेली असते आणि म्हणते, असं कसं काय नाही होणार? आणि त्या अक्षरांच्याकडे ती बघतच राहते आणि त्या अक्षरांच्या बाजूला सगळ्या तिला आळ्या आळ्या दिसू लागतात आणि ती खूप घाबरते आणि चक्क ती अक्षर सगळी हाताने विस्कटून पुसून टाकते आणि त्यानंतर धावत आतमध्येच निघून जाते. तर ज्योती तिला थांबवायचा प्रयत्न करत असतो, म्हणत असतो, अगं सावित्री सावित्री थांब.
तर सावित्री त्याचं काही ऐकत नाही आणि आतमध्ये निघूनच जाते. तर इकडे आता दादा जे असतात ते ज्योतीच्या आईकडे येतात. तर तेव्हा ज्योतीची आई त्यांना म्हणते, अहो तुम्ही मळ्यात गेला होतात? अहो बरं वाटत नाही तर कशाला जायचं उगाच, आराम करायचा ना व. तर दादा म्हणतात, अहो राहू द्या हो, अहो धाकल्या सूनबाई काय झणझणीत वांग्याचं भरीत बनवत्यात, त्यासनी म्हणावं आज रातच्याला या वांग्याचं भरीत बनवा. तर ज्योतीची आई म्हणते बर बर, आणि दादानी मळ्यातून छान छान अशी वांगी तोडून आणलेली असतात. तर इकडे आता सावित्री ताक घुसळत असते आणि तिच्या डोक्यामध्ये तेच सगळं काही चालू असतं, जे आता तिने रांगोळी वगैरे काढलेली असते आणि अक्षरं गिरवलेली असतात. आणि तेव्हा आता तिला पंतोजींचे शब्द आठवतात. धर्मशास्त्रानुसार स्त्रियांनी शिकणे निषिद्ध आहे. आणि त्यानंतर अक्काचे शब्द सुद्धा आठवतात. पोरीच्या जातीनं पुस्तकं वाचायची नसत्यात, नाहीतर नवरा मरतो. आणि असा ती सगळा काही विचार करत असते आणि त्या गोष्टींमध्येच हरवून गेलेली असते. आणि इतक्यातच आता ज्योतीची आई तिथं येते आणि तिला सावित्री सावित्री अशी हाक मारत असते, पण तिचं त्यांच्याकडे लक्षच नसतं. आणि ज्यावेळेस आता ज्योतीची आई अगं हे सावित्री अशी जोराची हाक मारते, तर तेव्हा सावित्री तर दचकून त्यांच्याकडे बघते आणि म्हणते, हो हो सासूबाई. तर ज्योतीची आई म्हणते, काय ग ध्यान कुठं असतं तुझं, काय बरं बिरं नाही की काय? तर तेव्हा सावित्री हो असंच म्हणत असते आणि परत म्हणते, म्हणजे नाही नाही असंच. तर ज्योतीची आई म्हणते, बरं दादानी येताना मळ्यातून वांगी आणल्यात, त्यांना तुझ्या हातचं भरीत खायचं आहे, असं म्हणून ती चाललेली असते. तर तेव्हा सावित्री थांबवते तिला आणि म्हणते, नग नग सासूबाई, अहो नग माझ्या हातचं नग, तुम्हीच करा. तर तेव्हा ज्योतीची आई म्हणते, पण त्यांना तर तुझ्याच हातचं भरीत खायचं आहे. तर तेव्हा सावित्री म्हणते, अहो सासूबाई पण मला केवढी कामं आहेत, दळण नीट करायचं आहे, जात्यावर बसायचं आहे. तर तेव्हा ज्योतीची आई म्हणते, बरं ठीक आहे मग दादांना सांग तसं. आणि परत म्हणते, अगं दळणाचं मी बघते, भरीत तू बनव, आणि तसं बी तुझ्या हाताला खरंच चव आहे, तुझ्या हातचं भरीत चांगलं बनतं, बनव तूच, असं सांगून ज्योतीची आई आता तिथून निघून जाते. तर तेव्हा सावित्री म्हणते, अरे देवा, पण मी सकाळी तर अक्षरं काढली आहेत, यांनी जर माझ्या हातचं खाल्लं तर यांच्या पोटात आळ्या होत्याल, आता मी काय करू, असं म्हणून ती सगळा काही विचार करत असते. पण अखेर रात्री ती भरीत बनवतेच. आणि त्यानंतर आता सर्वजण जेवायला बसत असतात. दादा राजारामला म्हणत असतात, ये रे राजारामा, आणि ज्योतीला सुद्धा बोलवतात. तेव्हा आता ज्योतीसुद्धा येतो जेवायला आणि तेव्हा सर्वजण आता जेवायसाठी बसतात. तर राजाराम सगळं काही बघून म्हणतो, अरे वा वा, बेत तर चांगला झालाय आज. तर तेव्हा आता सावित्रीच्या डोक्यामध्ये अक्काचे शब्दच घुमत असतात, पोरीच्या जातीनं पुस्तकं वाचायची नसत्यात, नाहीतर नवरा मरतो. तर दादा आता एक घास खाल्ल्या खाल्ल्याच म्हणतात, धाकल्या सूनबाई वांग्याचं भरीत लई झाक झाले बघा. तर तेव्हा राजाराम सुद्धा म्हणतो, वय वय दादा, खरंच एक नंबर लई भारी झाले बघ, म्हणजे तोडच नाही. आणि मित्रांनो, ज्यावेळेस ती ज्योतीच्या ताटाकडे बघते तर त्याच्या ताटामध्ये सावित्रीला सगळीकडे आळ्याच दिसू लागतात आणि ती खूप घाबरत असते. आणि ज्यावेळेस आता ज्योती एक घास तोडून खाणारच असतो, तर सावित्री एकदमच त्याला, अहो थांबा थांबा, असं ओरडते. आणि त्यावेळेस आता ती असं म्हटल्यानंतर सगळेजण धक्क्यानेच तिच्याकडे बघू लागतात. तर सावित्री म्हणते, अहो ते ते नका खाऊ. तर तेव्हा ज्योतीची आई म्हणते, का ग काय झालं, जेवती की पोराला. तर तेव्हा सावित्री म्हणते, नाही सासूबाई चिलट आहे त्यात. तर तेव्हा ज्योती म्हणतो, कुठे आहे, याच्यात तर नाही आहे. तर तेव्हा सावित्री म्हणते, हाय, अहो ते नका खाऊ, असं म्हणून त्याच्या हातातला सुद्धा घास घेते काढून आणि त्याच्यासमोरचं ताटसुद्धा बाजूला काढून घेते आणि म्हणते, ते नका खाऊ, हाय याच्यामध्ये चिलट हाय. आणि ती असं सगळं काही करत असलेलं बघून सगळ्यांना तर आश्चर्यच वाटत असतं. पण ज्योतीला मात्र सगळं काही कळालेलं असतं की सावित्रीच्या मनामध्ये काय चालू आहे ते. आणि सावित्री आता त्याचं जे भरीत असतं ते सगळं काही इकडं तिकडं करून बघत असते. तिला त्याच्यामध्ये आळ्या दिसलेल्या असतात. आणि ज्यावेळेस इकडे आता पार्वती दुसरं ताट करत असते, तर तेव्हा सावित्री तिलासुद्धा म्हणते, थांबा ताईसाब, राग लागले त्याला, असं म्हणून ती तिलासुद्धा थांबवते. तर तेव्हा ज्योतीची आई म्हणते, अगं कुठं काय, उगा आपलं काहीतरी. आणि परत पार्वतीच्या हातामध्ये ताट देत म्हणते, घे वाढ पुराला, भुकेला येतो. तर तेव्हा इकडे ज्योती मात्र सावित्रीकडेच बघत असतो आणि त्याला सगळं काही कळत असतं. आणि त्यानंतर आता पार्वती दुसरं ताट तयार करून आणते आणि ज्योतीला देत म्हणते, हे घ्या तात्यासाहेब. तर आता दादा ज्योतीला म्हणतात, हां जेव आता. तर तेव्हा आता सावित्री त्याच्याकडे बघून आळी आळी असं म्हणतच असते. म्हणजे ती हळू आवाजात बोलत असते, कुणाला काही ऐकूच जात नसतं. तर ज्योती आता तिला विचारतो, काय काय म्हणालीस तू.
तर तेव्हा आता दादा सावित्रीला म्हणतात, अहो धाकल्या सूनबाई काय झालं, जेवू दे की ज्योतीला. तर आता सावित्री गप्प बसते. तर दादा परत ज्योतीला म्हणतात, जेव रे ज्योती. तर आता ज्योती एक घास खातो आणि सावित्रीला म्हणतो, वा छान चवदार झाले. तर तेव्हा दादा पार्वतीला म्हणतात, थोरल्या सूनबाई वाढा त्याला आणखीन. तर तेव्हा पार्वती वय असं म्हणून उठते आणि परत त्याला वाढत असते. तर सावित्री तिला परत थांबवते, म्हणते, अहो नग नग, अहो अजून नका वाढू त्यांना. तर पार्वती म्हणते, अहो काय होत नाही असं म्हणून ती अजून ज्योतीला वाढते. तर तेव्हा राजाराम सावित्रीला म्हणतो, अगं खाऊ दे की त्याला, एवढं आवडीनं खातोय तर. तर सावित्री म्हणते, अहो नाही तसं नाही, ते सोसणार नाही ना त्यांना म्हणून. तर तेव्हा राजाराम म्हणतो, अगं पैलवान गडी आहे त्यो, काय बी होत नाही त्याला. आणि ज्योतीला म्हणतो, ज्योती खार. तर ज्योती तर तिच्याकडे बघून बघून खात असतो आणि सावित्री मधून मधून आपले डोळे घट्ट मिटत असते. तर तेव्हा पार्वती आता ज्योतीची परत चेष्टा करू लागते, म्हणते, तात्यासाहेब लई लावून खाताय हो तुम्ही. तर तेव्हा ज्योती हो असं म्हणतो. तर पार्वती म्हणते, बायकोच्या हातचा आहे म्हणून ना. आणि असं तिने म्हटल्यानंतर दादा तर मोठ्याने हसू लागतात. तर तेव्हा आता ज्योतीची आई म्हणते, पारो उगीच चिडवू नको त्याला, जेवू देत त्याला. आणि ज्योतीला म्हणते, तू जेव हा. तेव्हा ज्योती तर हो हो असं म्हणून भरपूर जेवत असतो आणि तो सारखं सारखं सावित्रीकडेच बघत असतो. आणि त्यानंतर आता सगळ्यांचं जेवण होतं आणि ज्योती मात्र तिच्याकडे सावित्रीकडे बघत गालातल्या गालात हसत असतो, कारण त्याला बरोबर माहिती असतं की सावित्री का काळजी करते ते. आणि त्यानंतर तो आता जेवणाच्या ताटावरून उठून निघून जातो. तर आता ज्योतीची आई पार्वतीला म्हणते, पारू ताट उचल. आणि सावित्रीला म्हणते, सावित्री समदो लोटून घे, जेवायला बसा, उद्या सकाळी लवकर मळ्यात जायचं आहे. आणि असं ती बोलत असते, पण सावित्रीचं लक्ष तिच्याकडे नसतंच. सावित्री तर बाहेरच्या दिशेनेच बघत असते. आणि त्यानंतर आता सर्वजण झोपलेले असतात. तर तेव्हा ज्योती आणि इकडे सावित्रीसुद्धा झोपलेले असतात. आणि इतक्यातच आता ज्योतीच्या पोटात दुखू लागतं आणि तो एकदमच जोराचा इवळू लागतो, आऊ आई ग. आणि त्याला खूप पोटात दुखत असतं. तर तेव्हा आता त्याच्या इवळण्याने सावित्री जागी होते आणि ज्योतीजवळ जाऊन त्याला विचारते, अवं काय होतंय. तर तेव्हा ज्योती म्हणतो, सावित्री माझ्या पोटात खूप दुखतंय. आणि त्यांनी तोंड वगैरे खूप वाकडं केलेलं असतं, त्याला खूप दुखत असतं पोटामध्ये. तर आता सावित्री खूप घाबरू लागते आणि ज्योती आता तिला म्हणतो, मी चूक केली तुला अक्षरं गिरवायला सांगून. सावित्री माझ्या पोटात खूप दुखतंय, चुकलं माझं. तर सावित्री म्हणते, मी सांगितलं होतं ना, कशाला ती अक्षरं गिरवायला लावली, आता केवढ्याला पडतंय हे. तर ज्योती म्हणत असतो, सावित्री चुकलं, खरंच चुकलं माझं. तर तेव्हा सावित्री थांबा आले मी असं म्हणून आऊला बोलवायसाठी चाललेली असते. तर तेव्हा ज्योती तिचा हात पकडून आपल्या बाजूने खेचतो आणि तिला तिथेच थांबवतो आणि तिला म्हणतो, सावित्री माझ्या पोटात आळ्या आळ्या चावायला लागल्यात, पोटातल्या आळ्या, सावित्री पाणी. तर तेव्हा सावित्री त्याला पाणी देत असते. तर तेव्हा ज्योती ते पाण्याचा तांब्या वगैरे फेकूनच देतो बाजूला. तर सावित्री तेव्हा डोक्यालाच हात लावते. तर ज्योती म्हणत असतोय, बघ सावित्री माझं खूप चुकलंय, आता मी काय करू, अक्षराच्या आळ्या झाल्यात पोटात. तर तेव्हा सावित्री म्हणते, म्या ना मीठ पाणी घेऊन येते, तुम्हासनी ना बरं वाटेल, उलटी होईल, आळ्या बाहेर पडत्याल. असं म्हणून ती चाललेली असते. तर ज्योती परत तिला थांबवतो आणि म्हणतो, नाही नाही सावित्री, तू नको जाऊ ना मला सोडून, माझ्या पोटात दुखतंय, चुकलं माझं, अक्षराच्या आळ्या झालेत. आणि तू नवस बोल माझ्यासाठी, तू आता नवस बोल माझ्यासाठी, आता संपलं सगळं. तर तेव्हा सावित्री म्हणते, अवं अंबाबाई काळूबाई माझा खंडोबा, तुम्हासनी काही बी होऊ देणार नाही खरंच. तर तेव्हा ज्योती म्हणतो, अगं कशाचं काय आणि कशाचं काय, संपलं आता सगळं, सगळं संपलं आता सावित्री, सगळं संपलं. तर तेव्हा सावित्री म्हणते, अवं नाही होणार असं, अंगार सत्वाचा मोठा राक्षस मारला आणि तुमच्या आळ्या काय घेऊन बसलाय तुम्ही, मी अंगारा घेऊन येते, काही सुद्धा नाही होणार. असं म्हणून ती चाललेली असते. तर तेव्हा ज्योती परत तिचा हात पकडून तिला थांबवतो आणि म्हणतो, सावित्री दादांना आणि अण्णाला बोलव, माझं काही खरं नाही बघ. असं तो बोलत असतो. तर तेव्हा सावित्री वय वय आले आले असं म्हणून धावत सुटते. तर तेव्हा ज्योती मोठमोठ्याने हसू लागतो आणि मोठमोठ्याने हसत हसत तो परत उठून बसतो. तर सावित्री थांबते आणि धक्क्यानेच मागे वळून त्याच्याकडे बघू लागते. तर ज्योती खूप मोठ्याने हसत असतो आणि सावित्री आता धक्क्याने त्याच्याजवळ येते आणि म्हणते, म्हणजे तुम्हासनी काही बी झालं नाही. तर ज्योती तर हसायचं थांबतच नसतो आणि मान डोलवून नाही नाही असं म्हणत असतो. आणि त्यानंतर तो उठून उभा राहतो आणि म्हणतो, नाही मला काय बी झालं नाही. तर सावित्री म्हणते, मग हे समज कशाला,
भ्या दाखवायला असं म्हणून तिचा चेहरा तर रडवाच झालेला असतो. आणि त्यानंतर ती त्याला मारते आणि म्हणते, असं वागतं का कोणी? तर ज्योती तर अजून हसतच असतो आणि म्हणते, अशी थट्टा करतात वय, केवढी भ्याले मी, असं म्हणून ती त्याला मिठीच मारते. तर तेव्हा आता ज्योती ती थोडासा शांत होतो आणि तिला सुद्धा शांत करतो. म्हणतो, सावित्री मग मला सांग, जेवण झाल्यापासून कोणाचं चित्त थाऱ्यावरती नव्हतं? झोपल्यानंतर कोण सारखं सारखं उठून बघत होतं? कोणाच्या मनाला धास्ती होती? आणि त्या आळ्यांच्या मुळ्या कोण वाहत होतं? अगं खात्री पटली का नाही तुझी, हे बघ. तर तेव्हा सावित्रीला आता खात्री पटलेली असते आणि ती म्हणते, होय खरंच की, अवं तुम्हाला तर काय बी झालं नाही. तर तेव्हा ज्योती म्हणतो, आता मला सांग, तू अक्षर काढलं, जेवण बनवलं, ते जेवण मी खाल्लं आणि त्यानंतर मला काहीच झालं नाही सावित्री. अगं कुठले किडे आणि कुठल्या आळ्या, अगं या सगळ्या थापा आहेत, अगं ठणठणीत आहे मी. तर सावित्री होय असं म्हणत असते. तर ज्योती म्हणतो, अगं सावित्री, अक्षर कधी नाचणार आहेत का? अक्षरांच्या कधी आळ्या होणार आहेत? अगं त्याचं नावच आहे अक्षर, अक्षर, ज्याचा कधीही नाश होत नाही, जे नाशवंत नाही, जे सदैव असणार आहे. मग त्याला किडे कसे लागणार? त्याच्या आळ्या कशा होणार? मला सांग, आळ्या कशाच्या होतात? किडे कशाला लागतात? जो पदार्थ नाचतो आणि अक्षर कधी नाचणार आहे? तुला सांगतो, आपल्यातली लोक आहेत ना, त्यांनी अक्षराला नाचवून त्याच्या आळ्या केल्यात. पटलं का आता? तर तेव्हा सावित्री आता विचारते, पर मग अक्षराच्या आळ्या होत नाहीत तर मग काय होतं? तर तेव्हा आता ज्योती तिला खाली बसवतो आणि त्यानंतर पाटी, पेन्सिल आणि दिवा घेऊन येतो आणि तिच्यासमोर बसत म्हणतो, प्रकाश, अक्षर म्हणजे प्रकाश, जो या काळ्या अंधारावरती उमटतो अक्षर रूपानं. आणि परत सावित्रीला आता विचारतो, सावित्री शिकशील? सावित्री, मला खात्री आहे, जी मुलगी वयाच्या 7व्या वर्षापासून जळकं पुस्तक तिच्या उराशी कवटाळून मोठी झालेली आहे, जिनं त्या पुस्तकाला अपरंपार माया लावली, ती अक्षराला नाही म्हणूच शकत नाही. सावित्री, अक्षर आणि जळकं पुस्तक यांना बांधणारा सेतू बांधायची आता वेळ आलेली आहे. विचार कर. अगं तुझ्यासमोर पाटी आहे, अगं हातात पाटी घेतलेली शिकलेली सावित्री बघण्यासाठी गेल्या कित्येक शतकांशी स्त्री वेदना उभी आहे. आणि ज्योतीने असं म्हटल्यानंतर सावित्रीला आता ते प्रत्येक क्षण आठवू लागतात, ज्यावेळेस तिच्या मैत्रिणीला सती जाण्यासाठी शास्त्री बुवा जबरदस्ती करत असतात आणि त्यानंतर ज्यावेळेस रमाचं केश वपन करून तिला आणलेलं असतं, तर तेव्हा शास्त्री बुवा म्हणत असतात, अरे अंबाबाईची काठी निघालेली आहे आणि या बोडक्या पोरीला घेऊन तू आडवा आलास. आणि त्याच वेळेला आता नेमकं इकडे ज्योती पाटीवरची जी पेन्सिल असते ती आपल्या हातात घेऊन सावित्री समोर धरतो आणि तेव्हा सावित्रीच्या डोळ्यामधून खूप पाणी येत असतं. आणि त्यावेळेस अखेर मित्रांनो, सावित्री आता ती पेन्सिल आपल्या हातामध्ये घेते आणि तेव्हा लगेचच ज्योती आता तिचा हात पकडतो आणि तिच्या हाताने पाटीवरती अक्षर गिरवू लागतो आणि तिच्या हातानेच पाटीवरती आरंभ असा शब्द गिरवतो आणि सावित्रीला म्हणतो, आरंभ. आणि तेव्हा मित्रांनो, सावित्रीच्या डोळ्यामध्ये तर पाणी असतं आणि ती डोळे भरूनच ज्योतीकडे बघत असते आणि ज्योती तिला सांगत असतो, आरंभ. आणि परत आता सावित्री त्या पाटीकडे बघू लागते. आणि मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, ज्योती आता त्याच्या मित्रांना सांगत असतो, थॉमस पेन नुसता वाचून चालणार नाही आणि मी तो माझ्या आचरणात आणायचं ठरवलेला आहे. तर सदाशिव त्याला विचारतो, म्हणजे नेमकं काय करणार आहेस तू? तर त्यानंतर रात्री आता जेव्हा ज्योती घरी असतो तर तेव्हा सावित्री त्याला पाया पडून नमस्कारच करत असते. तर ज्योती तिला थांबवतो आणि विचारतो, काय करतेस तू? तर सावित्री म्हणते, तुम्ही माझे पती आहातच, पण आजपासून माझे गुरु बी आहात, असं म्हणून ती त्याच्या पाया पडतेच. तर तेव्हा ज्योती म्हणतो, स्त्री पुरुष नवरा बायको हा भेद मी नाही मानत, तू माझ्या पाया पडलीस, आता मी सुद्धा तुझ्या पाया पडणार, असं म्हणून चटकन सावित्रीच्या पाया पडतो मित्रांनो चक्क. आणि तिच्या पाया पडल्यानंतर सावित्री दचकतेच आणि मागेच सरकते. तर ज्योती पुढे तिला म्हणतो, तुझी जशी जशी अक्षरांची ओळख होईल ना तुला, तशा तशा या सगळ्या गोष्टी हळूहळू सगळ्या कळतील. आणि त्यानंतर तो परत तिला शिकवायला सुरुवात करतो. आणि तेवढ्यातच मित्रांनो, इकडून गणोबा जो असतो तो धावत इकडे सावित्रीकडे येत असतो आणि तो म्हणत असतो, मला काकीकडून गोष्ट ऐकायची आहे. आणि त्याला पकडायला पार्वती सुद्धा त्याच्या मागे येत असते
आणि त्याचा आवाज ऐकल्यानंतर इकडे सावित्री आणि ज्योती दोघंसुद्धा दचकतात. कारण हे सगळं जे काही चाललेलं असतं ते सगळ्यांच्या नकळत चाललेलं असतं. त्यामुळे हे दोघेसुद्धा खूप घाबरतात. तर मित्रांनो, आजच्यापुरतं एवढंच आणि भेटूया परत उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.